नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो, पण साजरी करताना आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे की या दिव्यामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होणार आहे. आणि आपल्याला एक असा मंत्र म्हणायचा आहे की या मंत्रामुळे आपली सगळी गरिबी, दारिद्र्य, त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही दुःखाचे भोग आहेत ते लवकरच नष्ट होणार आहेत. बघा, पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात साजरा करायचा असतो. भगवान इंद्र, माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव संधी असते. हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या घरी साजरा करावा. उपरोक्तवरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताच्या दुधाचा नैवेद्य करायचा असतो. आता बघा, आपण थोडक्यात लक्ष्मी म्हणजे कोण हे जाणून घेऊया. लक्ष्मी म्हणजे स्त्री, शोभा, लक्ष्मी, अनेक प्रकारची लक्ष्मी, वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी या सर्व प्रकारच्या, भावलक्ष्मी या सर्व प्रकारच्या लक्ष्मी आहेत. जागृत माणसालाच ती मिळते. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते. तिच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई असे म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक अक्काबाईचा फेरा आला असे म्हणतात. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते. पण जे जागरण करतात, सेवा करतात त्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी, संपत्ती चिरकाल टिपते, त्यांना लाभते. कोण जागवत आहे, कोण जागृती करते, यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्र पृथ्वी तलावर फिरत असतो. पूजा कोण करतो हे ते पाहत असतो. म्हणून या पौर्णिमेला सर्वांनी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. बघा, ही सेवा जर केली तर तुम्हाला थोड्या दिवसात अनुभव येणार आहे. बघा, ही सेवा आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करायची असते. आता बघा, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण दिवे कुठे लावावेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, तुम्हाला पहिला दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे. दिवा तुम्ही कशाचा लावायचा आहे तर दिवा लावताना तुम्हाला साध्या आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, आता तुमच्याकडे जर साधे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आपण जो दिवा लावतो तो दिवा मात्र गाईच्या तुपाचा असेल तर लक्ष्मी माता जास्त आकर्षित होते. पण जर तूप नसेल तर तुम्ही गाईचा लावला तरी सुद्धा चालेल. थोडक्यात काय तर तुमच्या मनातील भाव हे महत्त्वाचे आहेत. दुसरा दिवा तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे. दिवा लावताना एक काळजी घ्या. काळजी कोणती घ्यायची की तो वाऱ्याने शांत होणार नाही याची. पण बघा, आता सगळीकडे अजूनही पाऊसच चालू आहे, त्यामुळे पावसाने तो अचानकपणे शांत होऊ शकतो. तुम्ही भिवू नका, फक्त तुम्ही दिवा प्रज्वलित करा आणि तुमची सेवा आतमध्ये चालू ठेवा. दिवा लावताना तुम्हाला काय करायचं आहे, दिव्याला आसन द्यायचं आहे. आसन म्हणजे तुम्ही एखादी डिश किंवा एखादी छोटी प्लेट ठेवायची आहे, त्यात अखंड अक्षता आणि त्यात दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जी दिवा प्रज्वलित करणार आहे त्याच्या खाली तुम्हाला एक रांगोळी काढायची आहे. म्हणजे बघा, तुम्ही छोटंसं एखादं फूल रांगोळीने काढायचं आहे, त्याच्यावर एक डिश ठेवायची आहे, त्या डिशमध्ये तुम्हाला अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यात दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला एक प्रार्थना करायची आहे. प्रार्थना कोणती करायची आहे, तुमच्या घरातील ज्या कोणती अडचणी आहेत त्या तुम्हाला त्या दिव्याला सांगायच्या आहेत. किंवा तुमची काही संकटे असतील, तुमच्या अडचणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि लक्ष्मी मातेला तुमच्या घरात येण्यासाठी आवाहन करायचं आहे. हे लक्ष्मी माता, तुझे माझ्या घरात स्वागत आहे. तू दयाळू आहे, तू परम दयाळू आहे. तुझा माझ्या घरात असाच वास राहू दे. तुझी अखंड कृपा माझ्यावरती राहू दे. जी काही माझ्याकडे लक्ष्मी आहे ती अखंड माझ्याकडे अशीच राहू दे. अशी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, तिला आवाहन करायचं आहे. तिला आवाहन करण्यासाठी ती कुठे येते, कुठे आकर्षित होते तर या दीप प्रज्वलित जिथे केला आहे, ज्या घरातील लोक जागे आहेत, जी लोक सेवा करतात त्याच घरात लक्ष्मी माता वास करते. बघा, त्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याच्याजवळ प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरात सेवा करायची आहे. त्याचबरोबर तिसरा दिवा तुम्हाला तुळशीत लावायचा आहे. बघा, आपल्या अंगणात जी तुळस असते त्या तुळशी मातेला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, तुम्हाला ही जर सेवा केली तर तुम्हाला याचा फायदा थोड्या दिवसात तुम्हाला जाणवणार आहे. कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपण म्हणतो की आम्ही इतकं कमवतो,
तरीही आम्हाला आमचा पगार महिनाभर पुरत नाही आणि जी लोक अगदी कमी कमवतात तरीसुद्धा त्यांच्याकडे सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असतं. आपला झालेला पगार महिनाभर पुरत नाही, तो रस्त्याने येतानाच आपण ज्याचं घेणं घेतलं आहे त्याला देऊन टाकत असतो आणि आपल्याला महिना अखेरीस पुन्हा पैशाची तंगीच भासत असते. त्यामुळे आपल्याला जर ही सेवा केली तर आपल्याला थोड्या दिवसात फरक जाणवणार आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि असा एक दिवा नक्की प्रज्वलित करा. लक्ष्मी माता नक्की तुमच्या घरी वास करणार आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.